नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या युगात टीव्ही हे ज्ञान आणि मनोरंजनाचे उत्तम साधन आहे. मोबाईल हा तर माहितीचा खजिनाच आहे. त्यावर तुम्ही हवे ते आणि हवे तेव्हा पाहू शकता, ऐकू शकता, तसेच माहिती मिळवू शकता. पण पूर्वीच्या काळी मात्र कीर्तन, पोवाडे, गोंधळ, भारुडे, दशावतार आणि तमाशा अशा अनेक कला महाराष्ट्रात नांदत होत्या. त्यातून समाजाचे मनोरंजन आणि प्रबोधन केले जायचे. या कला पुढे नाटक या साहित्य प्रकाराच्या उदयास पूरक ठरल्या. 1843 साली विष्णुदास भावे यांनी पौराणिक कथा सांगणाऱ्या नाटकाचा पहिला प्रयोग केला. वि वा शिरवाडकर, अण्णासाहेब किर्लोस्कर, प्र के अत्रे, गो ब देवल, वसंत कानेटकर, गडकरी, पु ल देशपांडे आणि बऱ्याच नाटककार मंडळींनी विविध विषयावर नाटक लिहून समाजाचे प्रबोधन आणि मनोरंजन केले. समाजाचे वास्तव चित्रण त्यांनी नाटकातून मांडले. त्या नाटक या साहित्य प्रकाराचा परिचय आज आपण करून घेणार आहोत. नाट्य भिन्न रुचेर्जनस्य बहुध्यापेकम समाराधनम इति महाकवी कालिदास. या महाकवी कालिदासाने म्हटल्याप्रमाणे भिन्न भिन्न रुची असणाऱ्या लोकांचे एकाच वेळी समाधान करणारा नाटक हा श्रेष्ठ साहित्य प्रकार आहे. तर ललित साहित्याच्या प्रकारांमध्ये नाटक हा लोकप्रिय साहित्य प्रकार आहे. प्रत्येक व्यक्तीला आपण जे ऐकलं, पाहिलं, आपल्याला आलेला अनुभव, आनंद, दुःख दुसऱ्याला सांगावंसं वाटतं. ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे आणि त्यातूनच साहित्याची निर्मिती होते. नाटक या साहित्य प्रकारातून प्रेक्षकांशी जिवंत संवाद साधला जातो. लोकसंवाद आणि लोकरंजन ह्या नाटकाच्या दोन बाजू आहेत. नाटकातून मानवी भावभावना, स्वभाव, त्यातील विविध छटा यांचं दर्शन घडतं. त्याचबरोबर समाजाचे वास्तव चित्रण नाटकातून होत असते. विद्यार्थी मित्रांनो, नाट्य म्हणजे काय? तर नाट्य हा नाटकाचा प्राण असतो. एखाद्या प्रसंगामध्ये जेव्हा कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरित्या घडतो तेव्हा नाट्य निर्माण होते. हा बदल आश्चर्यकारक तसेच खळबळजनक असतो. त्यामुळे वाचकाला, प्रेक्षकाला अनपेक्षित धक्का बसतो. कधी तो सुखद असतो तर कधी दुःखद असतो. निसर्गात आणि मानवी जीवनात असे नाट्य पाहायला मिळते आणि त्याचेच प्रतिबिंब नाटकात दिसते. चित्र किंवा शिल्प तयार झाले की आपण ते पाहू शकतो. पण नाटक हे रंगमंचावर सादर करून दाखवावे लागते. ते एक दृकश्राव्य साहित्य आहे. म्हणजे आपण ते एकाच वेळी पाहू शकतो आणि ऐकू शकतो. वाचनातूनही नाटकाचा आनंद घेता येतो. प्राचीन काळापासून नाटक कला अस्तित्वात होती. भरतमुनी हे भारतीय नाट्यकलेचे जनक होत. नाटकाविषयी सखोल माहिती करून देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यांच्या मते नाटक हे मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे, घटनांचे, प्रसंगांचे, वृत्ती प्रवृत्तींचे
आणि लोकव्यवहारांचे अनुकरण करणारे चित्रण आहे. नाटक लिहिणारे, प्रयोग करणारे, प्रत्यक्ष अभिनय करणारे, तंत्रज्ञ, प्रेक्षक या सगळ्यांच्या समन्वयावर आणि सहकार्यावर नाटकाच्या प्रयोगाची सफलता अवलंबून असते. समाजात घडणाऱ्या नाट्यमय प्रसंगांतून, घटनांतून जाणवणाऱ्या माणसामाणसांतील गुण अवगुणांतून, त्यांच्यातील भावभावनांची आंदोलने, वास्तवाधारित परंतु काल्पनिक कथानकामध्ये गुंफून ते उत्तम संवाद लेखनातून, दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली, कलाकाराच्या अभिनयाद्वारे, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रंगमंचावर प्रेक्षकांसमोर सादर करणे म्हणजे नाटक होय. म्हणून नाटक हे सांघिक कार्य आहे. नाटक पाहणे म्हणजे काय? तर नाटक पाहणे ही फक्त औट घटकेची करमणूक नाही, तर तो एक खेळ आहे. कधी हसवणारा, कधी दुखावणारा, कधी सुखावणारा तर कधी रडवणारा, कधी अंगावर धावणारा तर कधी सारं मन सोलवटणारा, कधी बेभान करणारा, कधी आपल्याच मनाचा तळ धुंडाळणारा, असा हा नाटकाचा खेळ असतो. विनोदी नाटकातील विनोद ऐकून आपण हसतो, आनंदी होतो. सुंदर सुखाचे चित्र पाहून आपण सुखावतो. कधी गंभीर विषय पाहून मन दुखावते. दुःखाचा प्रसंग पाहून आपण रडायला लागतो, कारण तो विषय, तो प्रसंग आपल्या हृदयाला भिडतो आणि आपल्याला रडू येते. कधी कधी आपल्याच मनाचा तळ आपल्याला धुंडाळावा लागतो. नाटकातील कोणत्या पात्राशी आपले साम्य आहे हे मन शोधत असते. नाटकातील घटना, प्रसंग आपण आपल्या आयुष्यातील घटनांशी जुळवत राहतो. अशा प्रकारे आपण नाटकाशी समरस होऊन जातो, कारण नाटक हे जीवनाचे चित्र आहे. नाट्यगृहात, समूहात एकत्रितरित्या बसून त्याचा आस्वाद घेता येतो. आता आपण पाहूया नाट्यसंहिता. नाटकात महत्वाची असते ती संहिता. नाट्यसंहिता जितकी परिपूर्ण, दर्जेदार, तितकेच नाटकाचे यश हे खात्रीलायक असते. शब्द, कथानक जितके सशक्त, तितके नाटक हे उंचीवर जाणारे असते. समाजातील विविध स्तरावरील लोकांना जिव्हाळ्याचे वाटणारे विषय नाटककार मांडत असतो. सामाजिक स्थितीचे यथार्थ आणि रसपूर्ण दर्शन घडवणे हे नाटकाचे ध्येय असते. नाटकातील कथानकाला साजेशी पात्ररचना नाटककाराला करावी लागते. कथानकातील आशयात संघर्षाशिवाय रंगत येत नाही. परस्पर विरोधी स्वभावातून, कृतीतून, भावनांच्या तणावातून संघर्ष निर्माण होऊ शकतो. भूमिका आणि संघर्ष यामुळेच नाटक परिणामकारक होते. नाटकातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद. खटकेबाज, चुरचुरीत आणि नर्मविनोदी संवाद
नाटकाची रंगत वाढवतं. नाट्य विषयाला साजेसे संवाद नाटकातील आशय योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. कथानकातील प्रसंग, बदल, दृश्य बदल आणि बदललेला काळ इत्यादी संबंधीची सूचना नाटककार रंगसूचनांमधून देत असतो आणि त्यामुळेच कथा पुढे जात राहते. आशयाला साजेशी भाषाशैली संपूर्ण नाट्यकृतीला उठाव देते. त्यातील भाषिक सौंदर्य नाटकाला उंचीवर नेते. म्हणूनच संवाद, रंगसूचना, स्वगत, भाषाशैली या सर्व घटकांनी नाट्यसंहिता तयार होते. महात्मा फुले यांनी लिहिलेली तृतीय रत्न ही लिखित स्वरूपातली पहिली नाट्यसंहिता होय. आता आपण पाहूया नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण. मानवाने मनोरंजनासाठी ललित कलांचे विश्व निर्माण केले आहे. ज्या समाजात नाटक हा साहित्य प्रकार उदयास आला त्या समाजात राहणाऱ्या लोकांच्या भावना नाटकांमधून प्रकट झाल्या. त्यामुळे नाटक समृद्ध होत गेले. ज्ञान मनोरंजनाबरोबरच प्रेक्षक स्वतःच्या अनुभवांचे नाटकात घडणाऱ्या प्रसंगाशी नाते जोडत असतो. त्यामुळे ते त्याला आपले वाटते. कथा, कादंबरी, कविता या सर्वच साहित्यात समाजाचे चित्रण असते. परंतु नाटक हा साहित्य प्रकार निराळा आहे. कारण बाकीचे साहित्य हे वाचकनिष्ठ आहेत. त्यामध्ये फक्त लेखक आणि वाचक हे दोनच घटक असतात. पण नाटक हा समूहाचा आविष्कार असतो. नाटकात संगीत, नृत्य, अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला अशा सर्व कलांचा समावेश असतो. लेखकाचे शब्द, नट संवादाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण नाटक या साहित्य प्रकाराचा परिचय करून घेतला. धन्यवाद.